मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या बाबतचा ठराव आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। एकमतानं मंजूर झालेला आहे आणि यामध्ये मात्र प्रचंड गदारोळामध्ये हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। कारण की सदस्यांचं मत होतं महाआघाडीच्या की जो अगोदर ठराव केला होता किंवा जे काय अगोदर झालं होतं ते कायदेशीर झालं होतं का, आणि अशा श्रेयवादाचं सुद्धा त्या ठिकाणी थोडंफार चित्र दिसलं। मात्र सगळ्यांचं मत एकच होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील जे कार्यकर्ते आहेत आणि स्पेसिफिक नाव घेऊन त्यांनी सांगितलं की सचिन कांबळे असतील, माजी नगरसेवक सचिन दादा सावंत असतील, तुषार खांडेकर असतील किंवा आणखीन जे काही कार्यकर्ते असतील त्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामुळेच हे नाव देण्यात येत आहे असं सुद्धा त्यावेळी चर्चा करण्यात आली। याबरोबर असं हे सुद्धा सांगण्यात आलं की आंदोलन करताना ज्या जे नाव काढलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली आणि जे अधिकारी आंदोलन करताना हसले होते त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी। एकंदरीत बघता दोन्ही नावाला कुणाचा विरोध नव्हता, मात्र दोन्ही पक्षाकडून कुठेतरी श्रेयवाद बघायला मिळाला, प्रचंड गदारोळ झाला, मात्र दोन्ही नावाला कुणाचा विरोध नव्हता। त्यामुळे हे नाव ठराव मंजूर झालेला आहे। हा ठराव आता जिल्हा परिषदेकडे जाणार आहे आणि त्यानंतर शासन स्तरावर पाठपुरावा करून ही दोन्ही नावं लावण्यात येणार आहेत। आपल्याबरोबर बोलण्यासाठी ज्यांनी आंदोलन उभा केलं आपण त्यांच्याही चर्चा करू। प्रचंड संघर्ष करावा लागला आणि हे नाव लावण्यात आलेलं आहे। तुमची पहिली काय प्रतिक्रिया आहे आणि फक्त या ठरावावर तुम्ही गप्प बसणार आहे का पुढे पाठपुरावा कशा पद्धतीने करणार आहे? मिरज तालुक्यातील शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून 29 जुलै रोजी मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नामकरण करण्यात आलेलं होतं आणि 12 जुलै रोजी मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीमधील सभागृहाला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मिरजेचे विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे, सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी, पंचायत समितीचे BDO आणि सर्व प्रमुख अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचं नामकरण झालेलं होतं। परंतु आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नामकरण केल्यानंतर प्रशासनाने जातीवादाच्या भूमिकेतून 29 तारखेला नामकरण केलं आणि 31 तारखेला संध्याकाळी रात्री 12 वाजता ही दोन्ही नावं बेकायदेशीर आहेत म्हणून प्रशासनानं दोन्ही नावं हटवली आणि त्यावेळेला सांगली जिल्ह्यातील शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि जे काही इतर पक्ष संघटना आहेत यांनी या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा दिला। आंदोलन 3 दिवस आंदोलन चाललेलं होतं आणि प्रशासनानं या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विशाल नरवाडे साहेब यांनी तात्काळ सर्व आंदोलनकर्त्यांची बैठक आयोजित केली जिल्हा परिषदेला आणि जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये चर्चा झाली। त्या चर्चेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मॅडम संगीता पाटील मॅडम, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दादासाहेब कोळेकर साहेब आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव साहेब, सर्व अधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि तिथं कार्यकर्त्यांच्या वतीनं आंदोलकांच्या वतीनं आपण भावना व्यक्त केली की जी नावं काढलेली आहेत ती नावं सन्मानपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांचं नाव सभागृहाला आणि प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव ताबडतोब देण्यात यायला पाहिजे ही कार्यकर्त्यांची भावना आहे, समाजाची भावना आहे। या भावनेची दखल घेऊन माननीय विशाल नरवाडे साहेब यांनी तात्काळ पंचायत समिती प्रशासनाला आदेश दिला की याकरिता पंचायत समितीची सभापती निवड 4 तारखेला होती। सभापती उपसभापती निवड झाल्यानंतर तात्काळ विशेष सभा बोलवायला पाहिजे आणि विशेष सभेमध्ये फक्त हा एकच विषय घ्यायचा आहे की छत्रपती संभाजीराजांचं सभागृहाला नाव आणि इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशा सभेची नोटीस निघाली आणि त्यानंतर आंबेडकर समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी सभापती, उपसभापती आणि सर्व 20 सदस्य सर्व पक्ष भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिंदे सेना या सर्व सदस्यांना या ठिकाणी आम्ही जाऊन भेटून आम्ही आंबेडकरवादी संघटनेच्या वतीनं निवेदन दिलं, त्यासोबत एक गुलाबाचं पुष्प दिलं आणि त्यांना विनंती केली की ही दोन्ही नावं प्रशासनाने काढलेली आहेत बेकायदेशीररित्या, त्या नावांना कायदेशीररित्या महत्त्व प्राप्त करून देण्याकरता आपण येणाऱ्या 10 तारखेच्या सभेला विशेष सभेमध्ये आपण या दोन्ही नावाचा ठराव करावा। त्या पद्धतीनं आज रोजी सर्व सदस्यांनी, सभापती, उपसभापतींनी या ठरावाला एकमतानं सर्वानुमते मान्यता दिली। त्याबद्दल आंबेडकरी समाजाच्या वतीनं शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं आज माननीय सभापती असतील, पंचायत समितीच्या माननीय उपसभापती असतील आणि सर्व सदस्य यांचं
सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांना आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांना जय भीम आणि जय शिवराय करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय. तुम्ही आंबेडकर चळवळीतले फार ज्येष्ठ नेते आहात आणि माजी नगरसेवक पण आहात. ठराव मंजूर झाला, मात्र जे काही सभागृहामध्ये झालं श्रेयवाद असं परत होऊ नये, जिल्हा परिषद असेल किंवा शासन स्तरावर असेल, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण की नावाला कोणाचा विरोध नाही, मात्र कोणी ठराव केला, काय केला, यातून श्रेयवाद रंगला, म्हणजे नाव देताना सुद्धा गदारोळ झाला. हे परत होऊ नये यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय करावं सर्वच पक्षांनी? मला असं वाटतं की सर्व पक्षांनी आमच्या चळवळीतल्या सगळ्या आमचे आंबेडकर चळवळीतले आहेत ना नेते, आमचे कार्यकर्ते, यांना विश्वासात घेऊन इथून पुढे कुठलंही काम करत असताना विश्वासात घेऊन काम करावं. आणि गेला झालेला प्रकार आहे हे फक्त आंदोलनाला सगळेजण आम्ही बसलो त्यामुळे नाव देण्यात आलेलं आहे. आमची इकडे ताकद दिसलेली आहे, सगळ्या समाजाची आमच्या काय ताकद आहे हे आम्ही प्रश्नाला दाखवून दिलेली आहे ताकद. आणि आमच्या सगळ्या आंदोलन जे कार्यकर्ते सगळे इथं येऊन बसले, त्यांना माझा सगळ्यांनी मनापासून जय भीम आहे, क्रांतिकारी जय भीम आहे. इथून पुढे जर असं काही होत असलं तर समाज एका ठिकाणी निळ्या झेंड्याखाली आला पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्र मिळून अंड्याला वाचा फुटली पाहिजे. एवढंच सांगतो. जय भीम, जय भारत. नक्कीच बघतोय की समाज एकत्र आला आणि दोन्ही महापुरुषांची नावं लावण्यासाठी आंदोलन करण्यात आलं, शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आलं आणि त्यामुळे त्या आंदोलनाला आता खरं यश आले असं म्हणावं लागेल. कारण दोन्ही ठराव मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये, विशेष सभेमध्ये मंजूर करण्यात आलेले आहेत. आता हे ठराव जिल्हा परिषदेकडे जातील, पुढे शासन स्तरावर याचा पाठपुरावा होईल आणि त्यानंतर दोन्ही महापुरुषांची नावं या सभागृहाला आणि नूतन इमारतीला लावली जातील. रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज.